नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, देशामध्ये महत्त्वाचे बदल घडून आलेले आहेत आणि हे बदल आजपासून सर्वत्र लागू झालेले आहेत। आता नेमके बदल कोणते झालेले आहेत आणि हे बदल सर्वांसाठी उपयुक्त आहेत किंवा हानिकारक आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मे महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक बदल घडून येत असतात। 1 मे 2024 पासून सुद्धा देशामध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत। यामध्ये LPG सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक विविध बाबतीत बदल घडून आलेले आहेत। LPG सिलेंडरच्या किमतीत पहिल्या तारखेपासून घट झाली आहे। दुसऱ्याकडे 2 बँकांच्या क्रेडिट कार्डवर सुद्धा युटिलिटी बिल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे। जाणून घेऊया 5 मोठ्या बदलांविषयी माहिती। LPG सिलेंडरमध्ये दर कमी झालेले आहेत। मे महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलेंडरच्या किमतीत पहिला मोठा बदल घडून आलेला आहे। तर तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे। देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते मुंबईपर्यंत सिलेंडरच्या दरामध्ये 19 ते 20 रुपयांनी घट झाली आहे। नवीन सिलेंडरचे दर IOCLच्या वेबसाईटवरती अपडेट सुद्धा झालेले आहेत। हे दर 1 मे 2024 पासून सर्वत्र लागू होणार आहेत। इंडियन ऑइलने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 1 मे पासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1717.50 रुपयावरून ती कमी होऊन 1698 रुपये 50 रुपये एवढी झाली आहे। तर दिल्लीमध्ये ही किंमत 1764.50 रुपयावरून 1745.50 एवढी झाली आहे। चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही 1930 रुपयावरून कमी होऊन 1911 रुपये एवढी झालेली आहे। त्यानंतर तर दुसरा बदल असा आहे की ICICI जी बँक आहे त्या सेविंग अकाउंटमध्ये बदल झालेले आहे। आता नेमका कोणता बदल झालेला आहे ते जाणून घेऊया। ICICI बँकमध्ये आजपासून ग्राहकांच्या बचत खात्यावरून शुल्कात बदल केलेला आहे। हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आलेले आहेत। डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क 200 रुपये तर ग्रामीण भागासाठी 99 रुपये निश्चित करण्यात आले आहे। याशिवाय बँकेने चेकबुक संदर्भात नियमात बदल केलेला आहे। 1 मे पासून 25 पानांचं चेकबुक जारी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। मात्र त्यानंतर प्रत्येक पेजसाठी 4 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे। एवढंच नाही तर IMPS व्यवहारावरून 2.50 रुपयापासून 15 रुपयापर्यंत शुल्क आकारण्यात येणार आहे। त्यानंतर येस बँकेमध्ये काय नियम बदल झालेले आहेत ते जाणून घेऊया। तिसरा बदल येस बँकेच्या ग्राहकांशी संबंधित आहे। बँकेने 1 मे 2024 पासून बचत खात्यावरील किमान सरासरी शुल्कात बदल केलेले आहे। या अंतर्गत सेविंग अकाउंट प्रो मॅक्समध्ये MABत 50,000 रुपये असेल, यासाठी जास्तीत जास्त 1,000 रुपये आकारले जातील। सेविंग अकाउंट प्रो प्लस एसेन्स SA आणि S रेस्पेक्ट SM मध्ये मिनिमम बॅलन्स हा 25,000 रुपये असेल आणि या खात्यावर 750 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे। बचत खात्यात किमान 10,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील। तसेच शुल्कही 750 रुपयापेक्षा जास्त असेल। सेविंग व्हॅल्यूसाठी 5,000 रुपयाची मर्यादा असून जास्तीत जास्त 500 रुपये शुल्क आकारलं जाईल। बिल पेमेंटसुद्धा महागणार आहे। जर तुम्ही तुमच्या घराचं बिल इतर कोणत्याही युटिलिटी बिलाचा भरणा क्रेडिट कार्डने करत असाल तर चौथा बदल तुमच्यासाठी खास आहे। युटिलिटी बिल पेमेंटसाठी येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या युजर्सना आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे। 1 मे पासून येस बँक क्रेडिट कार्ड 15,000 रुपयापेक्षा जास्त बिल किंवा इतर युटिलिटी बिल पेमेंटवर 1% अतिरिक्त शुल्क आकारलेत। या IDFC फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डवर 20,000 रुपयापेक्षा जास्त बिल भरण्यावर 1% अतिरिक्त शुल्क आणि 18% GST आकारले जाणार आहे। त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये KYC मध्ये नियम बदल झालेला आहे। 5वा बदल म्युच्युअल फंड गुंतवणुकांसाठी असणार आहे। तर हा नियम 30 एप्रिलपासून लागू झालेला आहे। नवीन KYC नियमानुसार गुंतवणूकदारांनी त्यांच्या म्युच्युअल फंड अर्जावर दिलेले नाव त्यांच्या पॅन कार्डवर दिलेल्या नावाशी मॅच असणं आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारचे बदल असल्यास त्याचा अर्ज फेटाळला जातील। त्यामुळे पहिल्यांदाच म्युच्युअल फंड गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी त्याचं नाव, जन्मतारीख त्याच्या पॅन कार्डशी मिळतं म्हणजे सेम असणं आवश्यक आहे। तपशीलाशी किंवा परिणामी
त्यांच्या इन्कम टॅक्स रेकॉर्डशी तंतोतंत जुळणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाचे 5 बदल घडून आलेले आहेत। हे बदल अतिशय उपयुक्त आहे, महत्त्वाचे आहेत आणि नेमकं बदल काय झालेले आहेत हे सुद्धा प्रत्येक नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे। म्हणून मित्रांनो सदर माहिती इतरांना नक्की शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।